आयन बाई आयन बाई ठाणे. कंटाळा आले का? डब्याचं तोंड बघू शकता कसं झालेलं. हे गाईज नमस्कार, कशा आहात? आयोगचं मजा असणार. तुम्हाला वाटत असेल आम्ही बॅग्या बिग्या आवरा घेऊन काय चाललो. आम्ही चाललो आता गोव्याला. आता वाजले सकाळचे 4 ना आता आमची ट्रेन आहे. पहिलो हाय करा, ए हाय कर, कोणची आहे? हाय कर, हाय कर, हाय कर. तर गाईज आता मी आता निघतो. मग डायरेक्ट स्टेशन भेटतो. चला मित्रांनो, आता आम्ही रिक्षा बसलो आहे. डायरेक्ट ठाणा स्टेशनला भेटतो. आता आम्ही तिघच नाव बावे मी आर्य नाही हो रहा ना, कोई नहीं आता डब्बा पुरं बसले. नहीं आ रहा है. चला बघू शकता अशा प्रकारे आपला बाहुबली. मित्रांनो, आता आम्ही स्टेशनला पोहोचलोय. स्टेशनला पोहोचलो. प्लॅटफॉर्म जाऊन आम्ही थोडं थांबवून मागून आपली पोरा बी येतात. आपण जाऊन थोडा तिथे थांबवा पडतो. चला लावू तिथं पुढे. मित्रांनो, आता थोड्याच वेळात 5 मिनिटात आपली ट्रेन येणार आहे. आपल्यासोबत बघू शकता भाव्याचा मोठा भाऊ गीतेश आणि अक्षा, आदित्य, डब्बा, तन्मय आणि आर्यन. अशा प्रकारे आम्ही 8 जणच निघलो गोव्याला. मी बघा आता गोव्याचं ब्लॉग कंटिन्यू बघत जातो. मी ब्लॉग तुम्हाला बघशील नाव आहे रोजच्या वक्त सबस्क्राईब बिकेल दाखवतो भाई. अशा प्रकारे आम्हाला कोच भेटेल आहे आमचा. डब्यात आम्ही बसणार आहोत. आजचा दिवस पूर्ण दिवस ब्लॉग एन्जॉयमध्ये करत राहा. अशा प्रकारे आपली ट्रेन सुरू झालेली आहे. चालू म्हणजे आता प्रवास सुरू झालेला आहे आमचा. तर आम्ही आता बघायला किती वाजेपर्यंत आम्ही पोहोचू तुम्हाला नक्की दाखवेल. तुम्ही ब्लॉग एंडपर्यंत बघत राहा. पाव्या आता तन्मय तिथून आलेलं आहे. कारण की त्यांचं तिथं झोल आलेलं आहे. आदित्य बी आलेलं आहे तिकडची. आता बघू शकता डब्बा भाई बी इकडे बसले. आर्यनला तर विंडो सीट भेटले. चला काय आपण तो बी आलेला आहे. अशा प्रकारे भाव्या कंटाळलेला आहे. कारण की काट्या दुखते त्याचा कमरेचा. डबा तो कंटाळा आले का नाही? कंटाळा आले का? डब्याचं तोंड बघू शकता कसं झालेलं आहे ना. आर्यन कंटाळा आली का तुला? जाम एकदम हार्ड. काय तुला काय वाटते? पोचल्यावर मजा येईल का आताच जाता आता मजा येईल? पुरं बघू बोलते. भाव्यात आधीच मुंडी वाकली त्याची. ते व्ह्यू एन्जॉय करा काय. जास्त टाकलंय. मित्रांनो, आपला अक्षर भाईने एक नवीन मित्र बनवले. नाम क्या? आयन भाई है. आयन भाई ठाणे से रहता है ना, CSMT से रहता है भाई. आपला मित्र नवीन बनलेला आहे. ब्लॉग को सब्सक्राइब करने को बोलो. भाई के चैनल को लाइक करो, कमेंट करो, शेयर करो. सगळे व्हिडिओ ना भाई बोलले म्हणून. गाईज आपल्या आता कुठलं तरी स्टेशन व आपली कलंबोलीला ट्रेन थांबलेली आहे. अशा प्रकारे ना सर्वजण उतरलेले आहेत. फोटो वगैरे काढत लावलेला आहे ना. तू काय बोलशील? हां त्याची हवा राईड आहे.
तुम्हाला भेटतो जरा थोड्या वेळात. मित्रांनो आता आम्ही पोहोचलो खेडला पोहोचलेलो. आता वापस एकदा संपूर्ण ट्रेनमधलं माणसं उतरलेली आहेत. आपल्याबरोबर हा भैया आहे. भैया वापस एक बार बोलो, लाइक शेयर सब्सक्राइब और एक बार बोल भाई के चैनल को सब्सक्राइब करो, लाइक करो, कमेंट करो, शेयर करो दबा के. भैयाच्या मुलं सबस्क्राईब करा सगळ्यांनी, एक जण करा. तुम्ही सबस्क्राईब करो. कर रहा हूँ भाई. मित्रांनो भैयानी 70ला बोललेला आहे. घेऊ का नका तुम्ही सांगा कमेंट मध्ये. का मित्रांनो आता आम्ही आता चिंपळूणला पोहोचलेलो आहे. आता थोडा बाकी आहे, म्हणजे संध्याकाळपर्यंत आम्ही पोहोचू गोव्याला डायरेक्ट. हा आपला भैया इकडं आहेत. चिंपळूण बघा काहीच नाही इथे. मित्रांनो आता आम्ही रत्नागिरीला पोहोचलेलो आहे. अशा प्रकारे कधी झोपत बाजो ना आतमध्ये पोचमध्ये बघू शकता. वडापाव नाही कडक. त्याला मित्रांनो आम्ही आता फोन वाजलेला आहे. आता आम्ही इकडशी निघू. आपला अक्षय त्याची तो गर्लफ्रेंडशी बोलत येते. चला आपण निघू आता. मित्रांनो आता आम्ही रत्नागिरी स्टेशन सोडलेलं आहे, बघू शकता. काय 1-2 स्टेशन असतील लाईक गोव्याला. काय केवढा 3-4 वाजेपर्यंत आम्ही पोहोचू गोव्याला. माहिती नाही तेवढा, पहिल्यांदा झालोय एवढा लांब. तुम्ही पहिल्यांदा बघा, तुम्ही ब्लॉग एंडपर्यंत बघत राहा, तुम्हाला समजेल आम्ही कसं काय मजा गेली ती तुम्हाला. तुम्ही बघत राहा. तर फास्ट होईल ट्रेन थोडी. मित्रांनो आता आम्ही पोहोचलेलो आहे क्वीनला, म्हणजे गोव्याला. तर आता थोडा बघू आता कुठे जातात तिथे जाऊ. बसू आम्ही. चला मित्रांनो आपली आजची बस आपल्याला आपल्या डेस्टिनेशनवर, आपल्या लोकेशनवर आपल्याला सोडेल बस. आपल्याला बॅग आतमध्ये येऊन जाऊ आपण पहिलं. तर बघू कसं काय. मित्रांनो आता आम्ही लास्टला बसलो आम्ही. चला आपल्या लोकेशन तुम्हाला हॉटेलच भेटतो. चला चला मित्रांनो आता आम्ही बस सोडलेली आहे. बस स्टॉप वरती दुसरी बस आता बस इकडं हॉटेलवर आहे आपल्याला जावं भेटेल. तर आपण तिथल्या बसमधून आपल्या बसमध्ये चरल्या पाणी पडायला राहिले ना. बघू शकता सगळे भिजले निघा. मित्रांनो हा आपला रूम आहे. चला आपण आतमध्ये चेकआउट करू. चला आतमध्ये जाऊ बघू आपण. मित्रांनो आम्हाला तिथून रूम चेंज करून म्हणजे पुढे दिलेलं आहे. आता आम्ही सर्वजण चाललो आहे तिथे. चला जाऊ तिथे होता त्या रूमवर रेस्ट करू. तिथं तुम्हाला मित्रांनो हा भेटलेला आहे रूम आम्हाला, बघू शकता. हा बाल्कनी आहे आमची. बाथरूम आहे. बाथरूम आणि एक मुलगा आहे, नाव नाही सांगू शकत. हा बेडरूम हा मिरर. चला मित्रांनो थोडं रेस्ट करतो ना तुम्हाला भेटतो. आणि हा आपला स्विमिंग पूल आहे आपला त्या साईडला आहे. आपण उद्या आपण त्यात जाऊ ना. हा बघा. तर चला तुम्हाला भेटतो. मित्रांनो तुम्हाला ब्लॉग कसा वाटला, काय वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण की आता उद्याला म्हणजे मेन ब्लॉग ना उद्यापासून चालू आहे. आता तर काही नाही, आता येऊन खाली आराम करतो ना, तर झोप थोडासा फिरू खाली ना, लगेच झोपू. मग तर जाऊन तुम्हाला उद्या ब्लॉग बघा. जय श्रीराम.